पंचक्रोशीतल्या पोरांना एकच प्रश्न सतावतोय की माही रिटायर झाल्यानंतर काय करणार आहे, काय कार्यक्रम असणार आहे तुझा एम एस, थोडक्यात सांग प्लीज. भया बारक्यापणापासूनच मला वड्या वगळीनं मास खेकडं धरायचा छंद होता. आता तो छंद मला वड्या वगळी पुरता मर्यादित न ठेवता त्याच्या कक्षा रुंदवायचे आहे, म्हणून मी पार्श्वनी उजनीत मासेमारी करणार. ही जगावेगळी वाट स्वीकारताना पोटात गोळा येतोय का? घरच्यांचा काही विरोध वगैरे? अरला का घरच्यांचा तर विरोध मला क्रिकेट खेळायला पण होता. ती मस्त म्हणत होती एमपीएससी यूपीएससी कर, पण बंडखोरी आपल्या नसानसात बेनली. आपला थॉट म्हणजे हेलिकॉप्टर शॉट. म्हणजे ज्या हातांनी वर्ल्ड कप पकडला तेच हात आता खेकडे, झिंगे आणि चिंगळ्या पकडणार. तुला ह्या हातांचा महिमा काय सांगू भया. ह्या हातानं आजपर्यंत कितीतरी बेंडकोळ्या दानव धरल्यात आहे. अरे कितीतरी खेकड्यांच्या नांग्याचं वार झेललेत आहे बघ. त्याच्या खानाखुना आज पण ह्या हातावर दिसतेत आहे तुला. म्हणून मी माझ्या पंचायत समितीकडे 4 वर्षापूर्वी मागणी केली की मला मास धरायला गलत द्या, तर त्यांनी कालच ती पाठवलीत आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी टेबलाखालनं आटाने पण घेतल्या नाही. हे बघ मस्तपैकी गलब्स घालायचा, जाबून धरायचा, इथं दानव बेंडकुळ्या लावायच्या, आला मासा की माचका मारून धरायचा. आख्या सोलापूर जिल्ह्यात असा प्रयोग कोणी केला नाही. आता पुण्याच्या मेरिटमध्ये उजनीच मास जाणार. पण मासे धरण्याचं तंत्र तू कुठे शिकला आहेस काय? तंत्र लका माशाला पवायला आणि माहीला मास धरायला कुणीच शिकवू शकत नाही. नाही म्हणायला सायमंडाच्या अँड्रूकडे मी 2.5 महिन्याचा डिप्लोमा केलाय आणि प्रॅक्टिस तर मी स्टंपाच्या मागं दर मॅचलाच करायचो. आला मासा की मार ढाय, आली चिंगळी की मार ढाय, आली मरळ की मार ढाय. हा तयारी तर जोरदार झाली बघ. आता म्हसोबाच्या कृपेने तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत एमएस. आणि मला झिंगे आवडतात, तर टेंभुर्णीमधून लवकरच झिंग्याच्या एका झिंगझिंग झिंगाट पार्टीचं आमंत्रण येईल अशी आशा करतो. हा नक्कीच करूयात आपण. युवराजनं पण आता सेकंड हँड होडी घेतली आणि नेहरा पण आता मोठ्या मानाने छोटा हाती घेऊन इंदापूरला मासे काय जाणार. त्यामुळे बाहेर आता जाळ, धूर, पाऊस, पाणी आणि हवा आपलीच असणार.